अमरावती जिल्ह्यात दौऱ्यावर असलेले बळीराजा सेनेचे सुहासजी ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना अमरावती जिल्ह्यात पाहणी केल्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करावा व सरसकट शेतकऱ्यांना कोणतेही निकष न लावता तत्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। त्यांनी शेतातील सोयाबीन, कपाशी, संत्रा या पिकाची पाहणी केली। माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की अनेक शेतकऱ्यांना ऑनलाईन किंवा मोबाईलद्वारे पीक पाहणी संदर्भात अनेक शेतकऱ्यांना या संदर्भात समजत नाही किंवा त्यांच्याकडे त्या पद्धतीचे मोबाईल नाही। त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे। त्यामुळे कोणतेही निकष न लावता सरसकट मदत शेतकऱ्यांना जाहीर करावी। जिल्ह्यातील संपूर्ण सोयाबीन पीक हातून गेले आहे। संपूर्ण सोयाबीनमध्ये पाणीच पाणी आहे, तर अनेक ठिकाणी तांबेरा रोग सुद्धा झाला आहे, तर कपाशी प्रभावित झाली आहे। यामुळे शेतकरी पूर्णतः हतबल झाला आहे। कुटुंब चालवायचे कसे हा प्रश्न सध्या शेतकऱ्यांना पडला आहे। जर शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल असेही माध्यमांच्या बोलताना ठाकरे यांनी सांगितले। फार मोठं नुकसान अमरावती जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। अतिवृष्टी झाल्यामुळे आणि सोयाबीन, कापूस याचा फार मोठं नुकसान या भागामध्ये झालेलं आहे। आणि सोयाबीनला भाव नाही, GST 5%, 12%, 18% GST याने कंबरड शेतकऱ्यांचं मोडलेलं असल्यामुळे आणि आम्ही आता काही कृषी दुकानामध्ये गेलो। चेतन देशमुख म्हणून एक कृषी दुकान आहे नेरपिंगई मोर्शी भागामध्ये, त्या भागामध्ये त्यांना ऑडिट करताना प्रॉब्लेम आहे। GSTचे पैसे भरता नाकी नऊ येऊन राहिलेले आहे आणि परिस्थिती गंभीर आहे आणि शेतकऱ्यांजवळूनच ही वसुली चालू आहे आणि ती वसुली थांबली पाहिजे। आणि सोयाबीनला, कापसाला चांगला भाव 10,000 रुपये कापसाला आणि सोयाबीनला 8,000 रुपये असा व्यवस्थित सरकारने भाव दिला पाहिजे, त्याबद्दल आमचं मत आहे। आणि आमचे बळीराज सेनेचे अध्यक्ष श्री अशोकजी वालम साहेब यांनाही आम्ही आमच्या निवेदनात फोन करून आम्ही सांगितलं की बाबा शेतकऱ्यांचं फार मोठं लूट चालू आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणि सरकारकडून, तर ती मिळाली पाहिजे। ती जर मिळाली तर सरकार चांगल्या पद्धतीने चालेल, नाहीतर सरकारला येणाऱ्या काळात लोकसभेसारखा मोठा फटका बसणार आणि ही लाडकी बहीण राहो का लाडका भाऊ राहो की याला काही फायदा होणार नाही। सरकारने जर शेतकऱ्यावर योग्य भाव जर दिले तर कोणत्या कर्जाचा, कोणत्या कर्जमाफीची गरज पडणार नाही, ही माझी भावना आहे। कृषी विभागाने एक चांगली GPS सिस्टीम आणि चांगल्या पद्धतीनं टेक्नॉलॉजी जर वापरली आणि त्या पद्धतीनं जर काम केलं, जाग्यावर बसून जे अधिकारी लोक टवाळक्या करतात त्यांना जर आळा घालायचा आहे सरकारला, तर त्यांनी GPS सिस्टीमनी काम केलं पाहिजे। त्या पद्धतीनं जर काम केलं, जसं आधारमध्ये दिल्लीवरून कोणचा मेसेज आला तर खालच्या माणसापर्यंत पूर्ण राबवल्या जाते, त्या पद्धतीनं जर काम झालं तर कृषी विभागही दुरुस्त होईल आणि सरकारच्या चांगल्या योजना रन होईल। माझं या जिल्ह्यामध्ये आणि या तालुक्यामध्ये, मोर्शी वरुड तालुक्यामध्ये कोणचा आक्रोश मोर्चा काढून फायदा नाही, कोणचं काही नाही। सरकारला जर चांगले भाव द्यायचे असेल तर शेतकऱ्यांवर चांगलं लक्ष दिलं पाहिजे, सबसिडी सिस्टीम बंद केली पाहिजे आणि चांगल्या पद्धतीनं चांगले भाव जर मिळाले तर कोणचं कर्जमाफी आणि कोणत्या कर्जाच्या अधीन आणि आत्महत्या होणार नाही शेतकऱ्यांच्या आणि चांगल्या पद्धतीने त्यांचाही एक चांगलं जीवन आपल्या पद्धतीने जगू शकेल। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अमरावतीहून राजेश्वर घोरमाळे यांची रिपोर्ट।